तर खोपड बस स्थानक येथील विश्रांतीगृहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या विश्रांतीगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। खोपड आगाराच्या पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आपले स्टाफ आहे तो त्यांचं रेस्टरूम कुठे आहे मी विचारलं तर रेस्टरूम बोले वरती आहे। मग मी रेस्टरूम मध्ये गेलो, तिकडे बघितलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ नव्हते, सगळे असे मध्ये मध्ये कपडे लटकवले होते, खाली अशा सतरंजा टाकल्या होत्या जमिनीवर आणि असे आपले लोक झोपत होते। मी बोललो ताबडतोब हे सगळं मला बदलून पाहिजे आणि या सगळ्या रेस्टरूम मध्ये एअर कंडिशन रेस्टरूम पाहिजे। आणि आता त्यांनी ते बंक बेड केलेले आहेत। 100 लोक तिथे एअर कंडिशन मध्ये विश्रांतीगृहात विश्रांती करू शकतात। अशा प्रकारचं चांगलं विश्रांतीगृह झालं।